नमस्कार, आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले। राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। दोन विषय सकाळपासून होते। एका सकाळच्या सत्रामध्ये पदवीधर मतदारसंघ, त्यानंतर शिक्षक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यावर सविस्तरपणे त्या ठिकाणी मतदार नोंदणीच्या संदर्भातला जो विषय दिलेला आहे, मतदार नोंदणी करावी आणि उमेदवाराच्या बाबतीमधले आपलं मत काय, संघटनेने कुठल्या कुठल्या पद्धतीने निवडणुकीला समोर जायचं याच्यावर चर्चा झाली। दुपारच्या सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। पूर्वी आम्ही संबंधित जिल्हाध्यक्षांना या निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये असलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निर्णय घ्यावा, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करावी आणि जिल्हा स्तरावरच पहिल्या प्रथम आपण चर्चा करून आपण कुठल्या ठिकाणी उमेदवार लढवायचे, कुठल्या नाही लढवायचे किंवा कुठे आपण निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जातो याच्या पद्धतीचा अधिकारी दिला होता। त्याचा आढावा आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीला सक्षमतेने निवडणुकीला समोर जायचं अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे। उद्या महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मनसेचे सगळे प्रमुख लोक जे आहेत, जे निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना भेटण्यासाठी, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कीकर यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। असं कळते की शरद पवार स्वतः जाणार आहेत। त्यांनी या संदर्भातली काही मार्गदर्शन केलंय का? काय नेमकं उद्याच्या निवडणूक आयोगाच्या वेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारचे नियम आणि त्या ठिकाणी त्यांचे ते आदेश निघतात। आत्ता सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भात जो काही त्यांनी आदेश काढलेला आहे निवडणूक आयोगाचा, जे काही सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये हरकती घ्यायचा पिरियड कमी दिलेला आहे। त्यानंतर राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर ज्या आपल्याला निवडणुकाच्या असलेल्या मतदार याद्या द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अशा प्रकारचा आरोपसुद्धा आला, हरकती आल्या की राज्यातल्या काही लोकांनी हस्तक्षेप करून योग्य पदातला निर्णय घेतला तर तिथल्या स्थानिक असलेल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या आता जातं शासकीय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्याच्यात बदल करणार नाही, आहे ती यादीच आम्ही अंतिम करणार, अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी सकाळी आल्यानंतर उद्या महाविकास आघाडीत आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, अनेक नेते, हर्षवर्धन सकपाळ, अशा प्रकारची आम्ही सगळी मंडळी उद्या काही मुद्दे घेऊन या असलेल्या निवडणूक आयोगाला भेटणार आहोत। निवडणूक आयोगाने काम करताना निपक्षपणाने करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। काही त्रुटी, काही असलेल्या शंका हे निवडणूक आयोगाकडे आम्ही दाखवून त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून उत्तर आणि मार्गदर्शन घेणार आहोत।